खालापूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ग्रामपंचायतमधील रस्त्यांवर नदी नाल्यांलगत डम्पिंग ग्राउंडमध्ये सुट्टीच्या दिवशी कचरा पेटवून देण्याचा रिवाज अजूनही कायम आहे। रविवार दिनांक 5 मे रोजी हाळखुद्द ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल यूके रिसॉर्ट लगत रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्याने साठलेला कचरा सुट्टीच्या दिवशी जाळण्यात आला होता। या प्लास्टिक कचऱ्याने पेट घेतल्याने आगीचा मोठा टोम उसळला होता। आकाशात पोहोचत काळा धूर व भयानक वासामुळे गावातील लोकांना व आपल्याच घरात लोकांना गुदमरल्यासारखे होत आहे। वारंवार कचरा पेटवून दिले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले। आधीच दिवसभर महाभयानक उष्णतेच्या लाटा वाहत असताना जीव लाही होत असून आता रात्री प्लास्टिक कचरा पेटवून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान या घटनेविषयी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता साहेबांनी पत्रकारांचा फोन उचलण्याचे कष्ट देखील घेतले नाहीयेत। याआधी देखील याच ठिकाणी कचरा पेटवला जात असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेत। पत्रकारांनी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्यात, तरी देखील अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा बेशिस्तपणे पेटवला जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्यात येत आहे। इर्षाळवाडी सारखी तालुक्यात एखादी दुर्दैवी दुर्घटना घडली तर त्याची माहिती देण्यासाठी या महान लोकसेवकाला फोन केल्यावर फोनचे उत्तर देणार का, की दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलवर व वृत्तपत्रात प्रसिद्ध होण्यासाठी आणखी 4 लोकसेवकांना घेऊन 5 लाखाची मदत देण्यासाठी येणार। अशा कामचुकार व बेजबाबदार लोकसेवकाला निलंबित करण्याची मागणी पत्रकारांसह ग्रामस्थांमधून होत आहे। प्लास्टिकच्या पिशव्यांनी साठलेला कचरा जाळल्यास तो पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो। प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू आणि राख बाहेर पडते, जी हवेची गुणवत्ता बिघडवते आणि श्वसन समस्या निर्माण करते। तसेच प्लास्टिक जाळल्यास माती आणि पाण्याचे प्रदूषणही होते। प्लास्टिक कचरा वन्यजीवांसाठी धोकादायक असतो, कारण ते त्याला अन्न समजून खातात। प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारू वायूमुळे दमा आणि अन्य श्वसन विकार वाढू शकतात। प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारू वायूमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे मज्जासंस्थेचे देखील नुकसान होऊ शकते। प्लास्टिक कचरा पेटवणे घातक असताना देखील या लोकसेवकांना जनता जनार्दनाच्या आरोग्याची कोणतीच काळजी राहिलेली नाही का? हाळखुद्द ग्रामपंचायतीने याच महामार्गालगत लाखो रुपये खर्च करून विटाचे बांधकाम करून 2 भल्या मोठ्या कचरा कुंड्या बांधल्या होत्या, मात्र काही महिन्यांआधी सुट्टीच्या दिवशी जेसीबी मशीनद्वारे तोडून डंपरमध्ये भरून गायब करण्यात आल्या। घंटागाडीत बिघाड झाल्यावर कधी 2-4 दिवस घंटागाडी येत नसल्याने नागरिकांनी दररोज आपल्या घरातून निघणारा घनकचरा कुठे साठवून ठेवावा, तसेच कुठे टाकावा असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होतो। ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने व कचरा कुंडा नसल्याने हा कचरा साठवावा तरी कुठे? आधीच कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने नागरिकांची कंबर थोडी त्यातून मात करीत असे, तरी जगण्याचा प्रयत्न करीत असताना थेट रात्री प्लास्टिकचा कचरा पेटवून नवीन आजारांना आमंत्रण देऊन लोकसंख्या कमी करण्यासाठी हा जीव लावून कार्य केला जात आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।